महाशिवरात्री कथा. नमस्कार मित्रांनो, आज आपण ज्या रात्रीबद्दल बोलणार आहोत ती फक्त एक सणाची रात्र नाही, ती आहे आत्म्याला हलवणारी रात्र. ती आहे त्यागाची, करुणेची, प्रेमाची रात्र. ती म्हणजे महाशिवरात्री. ही ती रात्र आहे ज्या दिवशी संपूर्ण सृष्टीला वाचवण्यासाठी स्वतःचा विचार न करता पुढे आले भगवान शिवा. पुराणात सांगितलं आहे, देव आणि दानवांनी अमृतासाठी समुद्र मंथन सुरू केलं. सर्वांना अमृत हवं होतं, सर्वांना अमर व्हायचं होतं. पण अमृत येण्याआधी बाहेर आलं हलाहल विष. इतकं भयंकर विष की संपूर्ण सृष्टी काही क्षणात नष्ट झाली असती. देव घाबरले, दानव मागे सरकले. सगळीकडे भीती, अश्रू, असहाय्यता. त्या क्षणी एक शांत व्यक्ती हिमालयात ध्यान करत होती. ते होते महादेव. देवांनी जाऊन महादेवांना हाक मारली, देवा आम्हाला वाचवा. महादेवांनी एक क्षणही विचार केला नाही. त्यांनी ते विष हातात घेतलं आणि प्राशन केलं. त्या क्षणी सृष्टी थरथरली, आकाश गडगडलं, देवतांच्या डोळ्यात पाणी आलं. माता पार्वती धावत आल्या. त्यांनी शिवाच्या कंठाला धरलं. विष कंठातच थांबलं आणि शिव झाले निळकंठ. मित्रांनो, विचार करा, जो स्वतःचा जीव धोक्यात घालतो पण इतरांना वाचवतो तोच खरा देव असतो. शिव म्हणजे फक्त विनाश नव्हे, शिव म्हणजे करुणा. ते भस्म लावतात, ते स्मशानात राहतात, कारण त्यांना अहंकार नको, त्यांना दिखावा नको. त्यांना फक्त भक्ती हवी, निर्मळ मन हवं. असं म्हणतात, महाशिवरात्रीला शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला असे मानले जाते. माता पार्वतीने वर्षानुवर्षे कठोर तप केलं. उन्हात, पावसात, थंडीत फक्त एकच इच्छा, शिव माझे पती व्हावेत. आणि अखेर भक्ती जिंकली, प्रेम जिंकलं. ही कथा शिकवते, खरं प्रेम म्हणजे संयम, खरं प्रेम म्हणजे श्रद्धा. असं म्हणतात, महाशिवरात्रीच्या रात्री जागरण करतात किंवा ही रात्र जागून काढली जाते. पण का? कारण ही आत्मजागृतीची रात्र आहे. जेव्हा सगळं जग झोपलेलं असतं तेव्हा भक्त जागा असतो. तो मंत्र म्हणतो, ओम नमः शिवाय. हा मंत्र फक्त शब्द नाही, हा आत्म्याला स्पर्श करणारा नाद आहे. आजच्या काळात लोक स्वतःसाठी जगतात, स्वतःसाठी कमवतात, स्वतःसाठी भांडतात. पण महादेवांनी शिकवलं, इतरांसाठी जगा. आज जर आपण कोणाला मदत केली, एखाद्याचं दुःख हलकं केलं तर तीच खरी शिवपूजा आहे. आज महाशिवरात्रीच्या दिवशी हात जोडून फक्त एकच प्रार्थना करा, देवा मला इतकी ताकद दे की संकटात पडू नये. मला इतकं मोठं मन दे की इतरांसाठी जगता यावं. आणि मला असा स्वभाव दे की अहंकार कधी मनात येऊ नये. मित्रांनो, महाशिवरात्री म्हणजे फक्त उपवास नाही, ती आहे स्वतःला बदलण्याची संधी. आज जर आपण राग सोडला, द्वेष सोडला, अहंकार जाळला, तर समजा आपल्यातला शिव जागा झाला. चला, डोळे मिटा, हात जोडा आणि मनापासून म्हणा, हर हर महादेव, हर हर महादेव. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा.